नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कार्यभूमी जिथे जास्त मी पडवले हा माझा नमामि नमामि. वीरांचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुटमणी शोभला खरा, वीरांचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुटमणी शोभला खरा. जिजाऊ पोटी जन्मला एक कोहिनूर हिरा, जिजाऊ पोटी जन्मला एक कोहिनूर हिरा. ज्याच्या पराक्रमावर खिळल्या होत्या सर्वांच्या नजरा, ज्याच्या पराक्रमावर खिळल्या होत्या सर्वांच्या नजरा. खबरदार असं ठणकावून सांगणारे आमचे राजे होते. आणि अण्णाजी दत्त सारख्या माणसाने दोन यांचा घोटा केला तर त्याला लगेच निलंबित करणारे आमचे राजे होते. प्रत्येक त्यांच्याच महाराष्ट्रात घोट्याच्या घोटा मिळतात. त्यामध्ये फॉर आदर्श घोटा, बी फॉर बॉल्सफोर्ड घोटा, सी फॉर चिक्की घोटा, तुझे फॉर झारखंड घोटा. प्रत्येक घोट्याचे घोटाही मिळतात. पण त्याला तर निलंबित करणारे एकही राजा इथं राहिला नाही. आणि राजा पाटलानं एका मुलीवर अत्याचार केला तर तिचे लगेच हातपाय तोडणारे आमचे राजे होते. मला तर त्यांच्याच महाराष्ट्रात कित्येक चिमुड्यांची बळी जातात. मग त्यांना आता इथं लगेच न्याय मिळत नाही. अरे एकदा गुरुजी वर्गात मुलांना अनेक राजांचे फोटो दाखवतात आणि विचारतात, सांग ना मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि या बाकीच्या राजांमध्ये फरक काय? तेव्हा एक मुलगा उठतो आणि म्हणतो, गुरुजी प्रत्येक राजाच्या हातात तलवार आणि ढाल आहे, पण माझे नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कार्यभूमी जिथे जास्त मी पडवले हा माझा नमामि नमामि. वीरांचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुटमणी शोभला खरा, वीरांचा तो वीर महाराष्ट्राचा मुकुटमणी शोभला खरा. जिजाऊ पोटी जन्मला एक कोहिनूर हिरा, जिजाऊ पोटी जन्मला एक कोहिनूर हिरा. ज्याच्या पराक्रमावर खिळल्या होत्या सर्वांच्या नजरा, ज्याच्या पराक्रमावर खिळल्या होत्या सर्वांच्या नजरा. ज्यांना दिल्लीचा बादशाही करायचा, सुखोन मुसरा. परम पवित्र अभिमान काहीच आहे मराठी, त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. असा हा प्रौढ प्रताप वांदरा, क्षत्रिय कुलाचा सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा वाघ मी पहिल्यांदाच बघितला. आणि त्याचं नाव म्हणजे जाणता छत्रपती शिवाजी महाराज होय. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे आपल्या समोर शिवकालीन प्रशासन व आजचे प्रशासन या अत्यंत अभ्यासपूर्ण व विचारप्रवृत्त विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, एखाद्या राष्ट्राची खरी ओळख त्याच्या प्रशासनातून दिसून येते. प्रशासन जर न्याय, उच्च, सक्षम आणि लोकाभिमुख असेल तर राष्ट्र हे प्रगतीच्या मार्गावर जाते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे कोणत्याही जात, धर्म किंवा वर्गावर आधारित राज्य नव्हते, तर ते ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून गेले. तोच दिवस तो. आणि त्या दिवशी फक्त एक राजा गेला नाही, त्या दिवशी फक्त एक राजा गेला नाही, तर एका आईचा आधार गेला, एका आईचा आधार गेला, एका जनतेचा श्वास गेला आणि तुम्हा आमच्या स्वप्नांचा प्रकाशच मावळला. जाता जाता एवढं सांगेल, जाता जाता एवढं सांगेल, जोपर्यंत आपल्या माती स्वाभिमानाचे एक थेंब जिवंत आहे, जोपर्यंत आपल्या माती स्वाभिमानाचे एक थेंब जिवंत आहे, तोपर्यंत सैन्याच्या सावलीत असलेला तो सिंह आयुष्यात कधी हरणार नाही, कधीच हरणार नाही. आणि हो, तो श्वासात आहे, रक्तात आहे आणि तुम्हा आम्हाला सर्वांमध्ये विचारांनी जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. अभिमान काहीच आहे मराठी, त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात
असा हा प्रौढ प्रतापवंदना क्षत्रिय कुलवंश संतापले. त्यांना ते सहनच झाले नाही. हे असे प्रकार तर त्यांना कल्पनेतही येत नसत. आणि हा प्रकार तर प्रत्यक्ष पुणे जहागिरीत घडला, रांजणात घडला. रांजे म्हणजे आई साहेबांच्या खाजगी खर्चासाठी नेमून दिलेले खेळ. शिवापुराजवळचे गाव. पुण्यापासून 9 कोसावर बसलेले रांजणच्या पाटलाने पद अंमल केला. बाबाजी भिकाजी गुजर पाटील हे त्यांचे नाव. त्याने पद अंमल केला म्हणजे एका पर स्त्रीवर जबरदस्ती. आणि शिवबाला हे समजले. पर स्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलाखत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्याने हा रावणशाही गुन्हा केलेला समजताच ते संतापले. कदाचित पाटीलकीच्या घमेंडीत कोणी असे वागेल आणि म्हणेल की मी पाटील पिडतात पाटील, मला काय व्याह आहे कुणाचं, माझ्या गावांना काय बिकर. खबरदार, चालणार नाही, जीभ छाटली जाईल. स्वराज्याच्या जन्माआधीच जर हे असे हलगर्जीपणे आपल्या अधिकारी असतील, मग स्वराज्य निर्माण झाल्यावर काय काय करतील. स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. आमच्या मुद्राचा पहिला मान स्त्री जातीला आहे. ती आई आहे आई. तिचा अपमान मग रामायण वाचायचे कशाला, रामराज्य हवे कशाला. एका स्त्रीच्या प्रतिष्ठेकरता सोन्याची लंका आम्ही महाराष्ट्राभर ज्यावेळी दादा फिरत असतो त्यावेळी स्टेजवर कोणी बसायचं, मी बसायचं का तू बसायचं, अशी स्पर्धा सुरू होते. इथे सकाळी अध्यक्षांना सांगावं लागलं की दादा तुम्ही या, तुम्ही इथे बसा. ते म्हणजे तिथे बसायचं असतं होय. हे किती साधी माणसं आहे. जे जी पूर्वी सतरंजा उचलणारी माणसं जी होती, कार्यकर्ते होते आणि त्यांच्यामुळे आपला देश घडला. तसं हे श्रीनाथ सोशल फाउंडेशन, या सोशल फाउंडेशन मुळे आपला जुन्नर तालुका घडणार आहे असं मला म्हणायचं. इतके डाऊन टू अर्थ ही माणसं आहेत. यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कौतुक करणारा मी कोण, मी साधा शिक्षक आहे. फक्त आम्हाला इथे आणून परीक्षक या भूमिकेतून इथे बसवलेला आहे, म्हणून मी थोडंफार माझं मनोगत मोडक्या तोडक्या शब्दात तुमच्या समोर व्यक्त करतोय. पण हे खऱ्या अर्थाने यश आहे. आणि या श्रीनाथ सोशल फाउंडेशनला हा जो बदल झालाय याने या शिक्षणाची दशा आणि दिशा पूर्ण बदलून टाकलेली. आजही तुम्हाला या शिक्षणामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी किती वाढली माहिती का तुम्हाला. इंग्लिश मीडियमनं तर हाकार माजवलाय या महाराष्ट्रामध्ये. काय हाकार माजवलाय पा, भरमसाठ फी भरतो आपण. त्या मुलांची दशा काय, 7:30ला मुलगा गाडीत बसतो आणि 9:30ला शाळेच्या गेटवर जातो. 2 तास ते थकून जातं. शाळेत काय करणार आहे, ही दशा आहे मुलांची. माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इथून आला मुलगा की या मैदानात खेळतो, बागडतो आणि शाळेत जातो. शारीरिक श्रमही होतात आणि आनंदी वातावरणात तो शिक्षण घेतो. का तुम्ही असलं या मुलांवर लादता. शाळा सुटली इंग्लिश मीडियमची की तो 2 तास पुन्हा मुलं सोडी ती गाडी त्याच्या घरी 6 वाजता येते. ही काय पद्धत आहे तुमची शिक्षणाची. शिक्षकांकडे पाहण्याची आज जर तुमची दर्जा असेल तर तुम्ही खालावलेले, कारण त्याच्याकडं काळ्याचं ढवळं करणारी शाही आहे म्हणून त्याला चहा आहे. आणि 5 सप्टेंबरला जेव्हा शिक्षक दिन असतो तेव्हा कुठला ग्रामस्थ किंवा कुठली कमिटी गेली आणि शिक्षकांचा सत्कार केला असं दाखवा. शिक्षकाने स्वतःचा तो दिन स्वतः साजरा करायचा आणि त्याच्या शिष्याला सांगायचं बाळा गुरुजींबद्दल बोल. ही शिक्षणाची दशा आणि दिशा आहे. माझ्या नवलेवाडीमध्ये सुद्धा अनेक मराठी शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी जागतिक पातळीवर आज नाव कमावतात. जागतिक पातळीवर सगळ्यांना माहिती, नामवंत असे विद्यार्थी या मराठी शाळेने दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलंच मैदानी स्पर्धेमध्ये आलेली आहे. मैदान नाही हो इंग्लिश मीडियमला. काढलीस का बाबा नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. जय भवानी.
इकडे बघ बाळा. ओके डन. इकडे बघ आता तू. आला वंशाला साके तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरात नाना परी नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सोंटोडा वाटा जो बाळा जो जो रे जो जो उठा बायानो सुंदरा वाटा जो बाळा जो जो रे जो जो उठा बायानो सुंदरा वाटा जो बाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली
जो रे जो जो. 6व्या दिवशी लावणी लळा कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो जो. गंधाशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो जो. गंधाशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो जो. 7व्या दिवशी सातवी करा जिजाच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा